आदित्य तिचं सौंदर्य पाहून भान हरपून बसला होता. एक नशा त्याच्या नजरेत चढली होती. त्याचं असं तिच्याकडे पाहणं तिलाही त्याच्या दिशेने खेचत होतं. एक एक पाऊल दोघांनी एकमेकांकडे टाकून ते जवळ आले. जवळ आल्यामुळे दोघांनाही एकमेकांचे श्वास आपल्या शरीरावर जाणवू लागले. त्यामुळे दोघांच्या हृदयाची धडधड वाढली. दोघांसाठी सगळं काही थांबलं होतं. वारा थांबला होता, ढगांची गडगड थांबली होती, कुत्र्यांचा आवाज थांबला होता. आता एकच गोष्ट घडायची बाकी होती, ती म्हणजेच त्या दोघांची ओठ एकमेकात मिसळून जाण्याची गोड गोष्ट. आदित्यने हलकेच तिची हनुवटी वर उचलली. तसं तिचे डोळे बंद झाले. त्याच्या जवळ येण्यानेच ती थंड पडली होती. मेंदू काम करेनासं झालं होतं. त्यामुळे त्याला थांबवायचं सोडून तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं होतं. हळूहळू तो तिच्यावर झुकत होता आणि त्याचे गरम श्वास जसे जवळ जाणवू लागले तसं तिने अजूनच आपले डोळे घट्ट केले. आता तो क्षण आला होता, दोघात मिसळून जायचा. एक बोटाचं अंतर आणि बस त्या दोघांचं जग थांबणार होतं. त्याने भराभर तिच्या चेहऱ्यावरून पुन्हा तिच्या टोमॅटोसारख्या ओठांकडे पाहिलं आणि त्यानेही डोळे मिटून घेत पुढची स्टेप उचलली. हळूहळू ते बोटाइतकं राहिलेलं अंतर तो कापू लागला आणि नशिबाने तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकणार की एवढ्यात वारा सुरू झाला. ढग गडगडू लागले, कुत्रे भुंकू लागले आणि बास, सगळं इथे संपलं. एवढा एकावर एक 3 प्रकारांचा आवाज ऐकून ती मांजर घाबरली आणि बंद डोळ्यातच त्याच्या मिठीत शिरली. पण या सगळ्यात त्याचे ओठ तिच्या ओठांवर नाही पण कपाळावर लागले होते. भूत भूत, ती पुन्हा घाबरून भूत असं बडबडू लागली आणि तिच्यामुळे अर्धवट राहिलेला आपला रोमांस आता पूर्ण झाला नाही म्हणून त्याला तिचा रागच आला. एवढंच नव्हतं काही, तो तर त्या वाऱ्याला, ढगांना आणि कुत्र्यांना तर मनोमन शिव्यांची लाखोळी वाहत होता. कारण त्याचा अर्धवट रोमांस हा त्यांच्यामुळेच तर राहिला होता. तन्वी, इकडे तू सोडून एकही भूत नाहीये. पुन्हा एकदा वातावरण खराब झालंय. बाकी विशेष असं काही नाहीये, आदित्य म्हणाला. पण मला भीती वाटते, तन्वी म्हणाली. तुझ्या या भीतीमुळेच मला तुझ्या ओठांना स्पर्श करता आले नाही. मूर्ख मुलगी, थोडं थांबली असती तर तुला मी पुढे कोणतीच भीती जाणवू दिली नसती. पण या वातावरणालाही ऐनवेळीच खराब व्हायचं होतं. तोंडावर माझ्या भावनांचा अपमान केला यांनी. आदित्य स्वतःशीच विचार करत मनातच चरफडत होता. एक संधी मिळाली होती तिच्या ओठांना स्पर्श करण्याची, पण ती संधीही आता त्याच्या हातून निसटून गेली होती. पण या सगळ्यात ती मात्र पुन्हा त्याच्या मिठीत आली होती. चरफडतच त्याने तिच्या पाठीवर आपले हात गुंफले. तन्वी, इथे भूत वगैरे काही नाहीयेत. तू काय लहान मुलांसारखं करतेस? चल, तुझी नाटकं बंद कर. आपण किचनमध्ये जाऊन आपल्यासाठी जेवण बनवूया. त्याने तिला मिठीतून जरा दूर केलं. नाही, नको, मला भीती वाटते. आपण इथेच थांबूया. भूतांना घाबरणारी त्याची बायको त्याला अजूनच बिलगली. तो मात्र आता वैतागला होता. एकतर त्याच्या भावना मनात कैद झाल्या होत्या. त्याचा राग त्याच्या मनात होताच. तसं ती जे लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणाली होती की तुम्ही मला आवडत नाही, पण ती समोर आली की तो सारं काही विसरून जायचा आणि तिच्यात हरवायचा. आताही सर्व तसंच घडत होतं. पण ती होती की नसलेल्या भूतांना घाबरत होती. म्हणून तर तिच्या लाल ओठांना स्पर्श करण्याची त्याची इच्छा राहून गेली होती. त्यामुळे तो थोडा नाराजच झाला होता. तन्वी, कसंबसं त्याने तिला त्याच्या मिठीतून दूर केलं. हे बघ, तू जरा शांत हो. आपल्या वाड्यातील फक्त लाईट गेली आहे आणि लाईट गेली म्हणजे लगेचच इकडे भूत येणार नाहीत. भूत वगैरे असला प्रकार आपल्या वाड्यात नाही. आता रिलॅक्स हो आणि माझ्यासोबत किचनमध्ये चल. आदित्यने बळच तिचा हात धरला आणि तो तिला किचनमध्ये घेऊन गेला. जेवण न बनवता येणाऱ्या तिला त्याने किचनच्या ओठ्यावर एका बाजूला बसवले. तिला थोडा धीर देऊन त्याने दोघांसाठी मुगाची खिचडी बनवायला घेतली. खिचडीसाठी लागणारे सर्व सामान घेऊन तो किचनमध्ये ओट्याजवळ आला आणि सुरी घेऊन
त्यातील एक एक भाजी कापू लागला. ती मात्र बसल्या बसल्या त्याचं निरीक्षण करत होती. पण या सगळ्यात दोघंही बाहेरील त्यांचा रोमॅन्टिक सीन विसरून गेले होते. त्या न झालेल्या गोष्टीचा विचार करून तसाही काही उपयोग नव्हता. हे आदित्य जसे दिसतात तसे नक्कीच नाहीत. यांना तर जेवणही बनवता येतं. श्रीकांतला तर असं काही आवडत नव्हतं. मागे साक्षी आणि मी त्याला म्हणाले होतं की. पुढे विचार करत तन्वी तिच्या भूतकाळात हरवली. तन्वी आणि साक्षी कॉलेज सुटल्यानंतर आज कितीतरी दिवसांनी पाणीपुरी खायला जाणार होत्या. एक्झाम जवळ आली होती म्हणून दोघींनीही अभ्यासाचं टेन्शन घेतलं होतं. पण आज सामायिक चाचणी झाली होती. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. त्यामुळे खुश होतच दोघीही कॉलेज बाहेर पडल्या. एव्हाना कॉलेजमधील सर्व मुलं घरी निघून गेली होती. आजूबाजूला जे मुलं मुली होत्या त्या ओळखीच्या नव्हत्या. त्यामुळे त्यांचा काही प्रश्नच नव्हता. दोघीही कॉलेजच्या थोडं जवळपास असणाऱ्या पाणीपुरी सेंटरजवळ आल्या. तिथे जास्त गर्दी नव्हती. कारण पाणीपुरी विकणाऱ्या त्या व्यक्तीने आत्ताच त्याची गाडी लावली होती. त्यामुळे त्याचं पहिलं गिऱ्हाईक त्याच होत्या. काका 2 पाणीपुरी, तन्वीने ऑर्डर दिली. फक्त 2 पाणीपुरी? दोघींचं लक्ष नसता त्यांच्या मागून आवाज आला आणि तो आवाज ऐकून तन्वीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद पसरला. श्रीकांत! समोरील व्यक्तीकडे पाहत तन्वी लगेचच धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडली. आय मिस यू श्रीकांत. आजूबाजूचं भान ठेवून ती लगेचच त्याला मिठी मारून बाजूला झाली आणि त्याच्याकडे पाहू लागली. आय मिस यू टू माय जान. त्याने तिच्या गालावर हलकेच टॅप केले. श्रीकांत, पण तू अचानक इकडे कसा? म्हणजे तू तसं कळवलं नाहीस? तन्वी म्हणाली. कारण मला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तुला कळवलं नाही, समजलं? तो तिचे गाल ओढत म्हणाला. ओ सो नाईस. बरं श्रीकांत, तू पाणीपुरी खाणार? तन्वी म्हणाली. पाणीपुरीपेक्षा मला तुझ्या या रेड ओठांना. तो तिच्या ओठांकडे मिश्किल पाहत म्हणाला. त्यावर तन्वीचे डोळे मोठे झाले. श्रीकांत, आपण बाहेर आहोत. तन्वी त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहत म्हणाली. बरं चल, सध्या पाणीपुरीच खाऊया. भैया, अजून एक तिखट पाणीपुरी बनवा. गोड तर मला फक्त मुलीच आवडतात. एक नजर तन्वीवर टाकून तो म्हणाला. पाणीपुरीची ऑर्डर दिल्यानंतर त्या पाणीपुरीवाल्याने त्यांना एक एक करून पाणीपुरी बनवून द्यायला सुरुवात केली. तिघही अगदी आवडीने पाणीपुरी खात होते. श्रीकांत जीजू, तन्वीला अजून किती दिवस तुम्ही असं सेंटरवरची पाणीपुरी खाऊ घालणार आहात? कधीतरी स्वतःच्या हातूनही तिला पाणीपुरी बनवून खाऊ घाला. साक्षी म्हणाली. काय, मी? तन्वीला स्वतःच्या हातातून बनवलेली पाणीपुरी खाऊ घालू? नो वे, तो म्हणाला. का नाही? मला तर असा नवरा हवा आहे जो स्वतःच्या हाताने जेवण बनवून मला खाऊ घालेल. तूही मला स्वतःच्या हाताने जेवण बनवून खाऊ घालणार आहेस, त्यात पाणीपुरीसुद्धा, ओके? तन्वी म्हणाली. तू वेडी आहेस का तन्वी? मी असलं काहीही करणार नाही हा. असले लाड माझ्याने होणार नाहीत. तुला जेव्हा केव्हा काही खावं वाटेल तेव्हा तू मला सांग. मी तुला 5 स्टार हॉटेलला घेऊन जाईन, तो म्हणाला आणि तिचा चेहरा लगेचच पडला. पण मला माझ्या नवऱ्याकडून काही अपेक्षा आहेत. श्रीकांत, यार, आपलं लग्न झाल्यानंतर तू माझ्यासाठी जेवण बनवणार आहेस, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही. तन्वी तोंड पाडून म्हणाली. नको बोलूस. तसंही तू किती दिवस बोलणार नाहीस, तो म्हणाला. खूप खडूस आहेस तू, तन्वी म्हणाली. बिझनेसमॅन आहे मी, माझी इज्जत आहे. डोंट वरी, मी जेवणासाठी आपल्या घरी नोकर ठेवेल, ओके? तो म्हणाला आणि ती नाखुश झाली. वर्तमानकाळ. तन्वी, जेवणात खिचडीसोबत तुला आणखी काय खायला आवडेल? आदित्यने भाजी चिरत असता विचारलं. श्रीकांत, पण तू तर म्हणाला होतास की तू माझ्यासाठी जेवण बनवणार नाहीस, मग आता हे जेवणाचं मला का विचारतोयस? वर्तमानात परत येऊनही तन्वी अजून भूतकाळात होती. पण तिचं बोलणं ऐकून आदित्यच्या मात्र भुवया उंचावल्या होत्या. हा श्रीकांत कोण?
आदित्य कडक आवाजात म्हणाला आणि तन्वी भानावर आली. काय काय म्हणालात तुम्ही? ती जरा घाबरून म्हणाली. पाहुणीच्या भरात आपण श्रीकांतचं नाव घेतलं म्हणून ती स्वतःलाच कोसत होती. आता आपल्या नवऱ्याला काय उत्तर द्यायचं त्याचा प्रश्न आला होता. कोण श्रीकांत? आता हा श्रीकांत कोण आहे हे त्याला कसं सांगायचं? ती मनोमन विचार करू लागली. मी म्हणालो की हा श्रीकांत कोण? तुझा मित्र होता का? आदित्य आता तिचं बारीक निरीक्षण करत होता. नाही, तन्वी म्हणाली आणि आदित्याच्या भुवया उंचावल्या.